Hello everyone, welcome to Diploma Gurukul. Today we are going to learn different types of system call. लास्ट लेक्चर मध्ये आपण समजून घेतलं होतं सिस्टम कॉल म्हणजे काय. या लेक्चर मध्ये आपल्याला समजायचं आहे डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम कॉलला. तर चला स्टार्ट करूया. आता फ्रेंड्स, सिस्टम कॉलचे डिफरंट डिफरंट टाइप्स आपण का पाडले तर बघा, प्रोसेसला जर तुम्हाला हँडल करायचं असेल तर त्याच्यासाठी डिफरंट सिस्टम कॉल्स येतात. फाईलला जर तुम्हाला हँडल करायचं असेल, फाईलला मॅनेज करायचं असेल, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कडून जर तुम्हाला काहीतरी काम करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी डिफरंट डिफरंट सिस्टम कॉल्स असतात. त्याच प्रकारे जर तुम्हाला डिव्हाइसला मॅनेज करायचं असेल त्याच्यासाठी डिफरंट सिस्टम कॉल आहे. मेमरीला जर मॅनेज करायचं असेल तर त्याच्यासाठी डिफरंट सिस्टम कॉल आहे. आणि इन्फॉर्मेशन मेंटेनन्सचे पण काय डिफरंट डिफरंट सिस्टम कॉल आहे. तुम्हाला सिस्टम कडून जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याला रिट्रीव्ह करण्यासाठी पण डिफरंट डिफरंट काय सिस्टम कॉल आहे. तर एक एक करून आपण या सगळ्या सिस्टम कॉलला काय समजून घेणार आहे. तर सगळ्यात पहिलं सिस्टम कॉल आहे सिस्टम कॉल रिलेटेड टू दी प्रोसेस कंट्रोल. आता प्रोसेस म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रोसेस म्हणजे काय, प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड एज प्रोसेस. आता या प्रोसेसला क्रिएट करण्यासाठी, या प्रोसेसला मेमरीमध्ये लोड करण्यासाठी, या प्रोसेसला एक्झिक्यूट करण्यासाठी, या प्रोसेसला टर्मिनेट करण्यासाठी आणि प्रोसेसला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे काय वेगवेगळे सिस्टम कॉल्स आहेत. आता आपण काय करणार आहे त्या सगळ्यांना समजून घेऊ. These system calls are used to create, execute, terminate or control processes. सिंपल आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता नंतर काय ऑपरेशन, बरोबर. तुम्ही कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकतात सिस्टम कॉल रिलेटेड टू दी प्रोसेस कंट्रोल, बरोबर. आता यांना असं सांगायचं आहे की सिस्टम कॉल रिलेटेड टू दी प्रोसेस कंट्रोल मध्ये तुम्ही कोणते डिफरंट डिफरंट ऑपरेशन काय करू शकतात, परफॉर्म करू शकतात. तर सिंपल आहे, प्रोसेसला तुम्ही क्रिएट करू शकतात. सिस्टम कॉलच्या युजने तुम्ही प्रोसेसला क्रिएट करू शकतात. नंतर प्रोसेसला मेमरीमध्ये लोड करू शकतात. इथे आपण म्हणून म्हटलंय लोड प्रोसेस. नंतर प्रोसेसला एक्झिक्यूट करू शकता. नंतर प्रोसेसला सस्पेंड करू शकतात. नंतर रेझ्युम करू शकता, एंड करू शकता, अबॉर्ट करू शकता, टर्मिनेट करू शकतात. नंतर त्यांनी दिलंय वेट फॉर टाइम, वेट फॉर इव्हेंट, सिग्नल इव्हेंट, डिस्पॅच प्रोसेस. आता एक एक करून आपण हे समजून घेऊ. तुम्हाला क्रिएट प्रोसेस म्हणजे माहिती असेल, बरोबर. प्रोसेसला जर क्रिएट करायचं असेल तर सिंपल आपण सिस्टम कॉलचा यूज करून प्रोसेसला क्रिएट करू शकतो. आता लोड प्रोसेस म्हणजे काय, कोणती पण प्रोसेस जर तुम्हाला मेन मेमरीमध्ये लोड करायची असेल तर आपण त्याला काय म्हणतो, लोड प्रोसेस. ओके, लोड प्रोसेस हे एक ऑपरेशन आहे ज्याच्या थ्रू आपण मेमरीला प्रोसेसमध्ये लोड करू शकतो. त्याच्यानंतर एक्झिक्यूट प्रोसेस, प्रोसेसला रन करण्यासाठी काय एक्झिक्यूट प्रोसेस हा सिस्टम कॉल यूज केला जातो. नंतर सस्पेंड. आता सस्पेंड म्हणजे काय ते तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पलने सांगतो मी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही युट्यूबवर एक व्हिडिओ प्ले केली, बरोबर. आता आपलीच व्हिडिओ युट्यूबवर चालू आहे. तुम्ही काय करा, या व्हिडिओला पॉज करा. ही व्हिडिओ पॉज झाली म्हणजेच काय झाली, एक प्रकारे ही व्हिडिओ सस्पेंड झाली, बरोबर. तर हेच आहे आपलं सस्पेंड प्रोसेस. आणि रेझ्युम प्रोसेस म्हणजे काय, तुम्ही त्या व्हिडिओला पुन्हा स्टार्ट केलं, तेच म्हणजे काय आपली रेझ्युम प्रोसेस. नंतर काय दिलं आपण, एंड. एंड म्हणजे काय, आपण प्रोसेसला क्लोज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी वन नोटला क्लोज केलं तर ती प्रोसेस काय झाली, एंड झाली, टर्मिनेट झाली. आणि अबोर्ट म्हणजे काय, समजा तुम्हाला एका प्रोसेसला काय करायचंय, फोर्सफुली काय करायचंय, क्लोज करायचंय. कधी कधी बघा आपली सिस्टम काय होऊन जाते, कधी कधी हँग होऊन जाते, बरोबर. कधी कधी बंद पडून जाते. तर आपल्याला काय फोर्सफुली कम्प्युटरला काय करावं लागतं, बंद करावं लागतं. तर ते फोर्सफुली बंद करणंच म्हणजे काय, अबॉर्ट. अबॉर्ट दी प्रोसेस. नंतर काय, वेट फॉर टाइम. आता वेट फॉर टाइमला आपण एकदम नीट समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या फ्रेंडला बरोबर बर्थडेला विश करायचंय आणि तुमच्या फ्रेंडचा बर्थडे कधी आहे? समजून घ्या, आजची जर तारीख आहे 27, बरोबर. तुमच्या फ्रेंडचा बर्थडे 28ला. तर तुम्ही बघा इंस्टाग्रामवर टाइम सेट करतात काय की 28 तारखेला जेव्हा सकाळचे 12 वाजतील, बरोबर, रात्रीचे 12 वाजतील, तर तेव्हा काय करा, सिम्पली माझ्या फ्रेंडच्या बर्थडेची स्टोरी इंस्टाग्रामवर अपलोड करा, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात ही तुम्ही प्रोसेस सेट केली काय की माझा फ्रेंडच्या बर्थडेला काय करायचंय, मला विश करायचं आणि ते कधी 28ला आणि किती वाजता, 12 वाजता, बरोबर. तर ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, टाइम सेट होऊन जाईल आणि एकदम टायमर म्हणजेच काय एकदम डॉट 12 वाजता काय तुमच्या फ्रेंडची स्टोरी इन्स्टावर अपलोड होऊन जाईल. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात या प्रोसेसला काय करावं लागतंय, वेट करावं लागतंय. किती वेळेसाठी, आजपासून म्हणजे पूर्ण 24 आवर काय करेल ही प्रोसेस वेट करेल. आणि हिला माहितीये काय की ह्या टायमानंतर माझ्या काय करणार आहे, मी कामला एक्झिक्यूट करणार आहे, बरोबर. म्हणजे वेट फॉर टाइम म्हणजे काय माहितीये का, प्रोसेसला माहिती असतं की ती कधी एक्झिक्यूट होणार आहे, बरोबर. तिला माहितीये की ह्या टायमाला मी एक्झिक्यूट होणार आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण, वेट फॉर टाइम, बरोबर. आणि इथे एक सिम्पली मी एक एक्झाम्पल घेतलंय, लोडिंग.
आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये नाही लिहायचे, फक्त समजण्यासाठी घेतलंय मी. बरोबर, तुम्हाला बघू शकता तुम्ही. आणखी एक एक्झाम्पल, कम्प्युटरमध्ये बघा असं लोडिंग सुरू होतं, आपण काहीतरी कॉपी पेस्ट करत असतो, तर ते लोड म्हणून ऑप्शन येतं. बरोबर, आणि त्याच्यामध्ये टाइम मेन्शन असतो की वेट फॉर 2 मिनिट, तुमची फाईल जी आहे ती काय सिस्टीम मध्ये डाउनलोड होऊन जाईल, असं येतं ना. तर त्यालाच काय म्हणतो आपण, वेट फॉर टाइम. आता वेट फॉर इव्हेंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. आता वेट फॉर इव्हेंटचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला शो करतो, एकच मिनिट फक्त. विंडोज आर नोटपॅड. ओके. आता समजा आपण काय केलंय, सिम्पली इथे हे पॉज स्टेटमेंट म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं होतं काय, की कमांड लाईन इंटरफेस जर असेल तर ते काय आपल्याला एक प्रकारे थांबलं पाहिजे स्क्रीनवर. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. तर सिम्पली आपण याला एक्झिक्यूट करू, demo.bat ला. बरोबर, आय थिंक ही फाईल नाही आहे, हिला आपण सेव्ह करू पुन्हा एकदा. इथे आहे का डेमो, हा बघा. बरोबर, आता प्रेस अँड की टू कंटिन्यू. बरोबर, तर आता ही प्रोसेस काय एक प्रकारे थांबली, हे कमांड लाईन इंटरफेस काय थांबलंय. आता ह्या कमांड लाईन इंटरफेसला माहितीच नाही काय की माझी प्रोसेस कधी एक्झिक्यूट होईल. बरोबर, आपण जेव्हा कोणते तरी की प्रेस करू तर ऑटोमॅटिकली काय हे कमांड लाईन इंटरफेस बंद झालं. पुन्हा एकदा बघा, आता याच्यामध्ये काही टाइम आहे का की बाबा 2 मिनिटानंतर हे कमांड लाईन इंटरफेस पुन्हा बंद होईल, नाही. याच्यामध्ये या प्रोसेसला माहितीच नाही की मी कधी टर्मिनेट होणार आहे. आणि यालाच काय म्हणत असतो आपण, वेट फॉर इव्हेंट. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा बघा, या प्रोसेसला माहितीच नाही प्रेस अँड की टू कंटिन्यू म्हणजे काय, जोपर्यंत आपण कोणती पण की कीबोर्ड वरची प्रेस करत नाही तोपर्यंत ही प्रोसेस काय बंद होणार नाही. इन शॉर्ट, या प्रोसेसला माहिती नाहीये की माझा टर्मिनेट होण्याचा टाइम काय. बरोबर, तर ह्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, वेट फॉर इव्हेंट. आता नेक्स्ट आहे सिग्नल इव्हेंट. सिग्नल इव्हेंट म्हणजे काय समजून घ्या. तुमचे फ्रेंड आणि तुम्ही काय ठरवलंय, तुमच्या कॉपीमध्ये आन्सर लिहिण्याचं. बरोबर, तर तुमचा एक फ्रेंड म्हणतो, समजून घ्या फ्रेंड नंबर ए, आपण इथे एक्झाम्पल घेऊ. समजा एक फ्रेंड ए, हा फ्रेंड ए बरोबर, आणि हा फ्रेंड बी. फ्रेंड ए या फ्रेंड बी ला काय ऑर्डर देतो, जोपर्यंत मी लिहिणं सुरू करत नाही तोपर्यंत बी ते तुझं रायटिंग सुरू करू नको. बरोबर, जसं हा फ्रेंड ए त्याची रायटिंग सुरू करेल तसंच काय फ्रेंड बी पण काय करेल, लगेच रायटिंग सुरू करेल. तर यालाच काय म्हणतात, एक प्रकारे ए ने काय केला, बी ला मेसेज सेंड केला काय की मी रायटिंग सुरू केलेली आहे, आता तू काय कर, तुझं एक्झिक्युशन सुरू कर. तर यांना तेच म्हणायचंय सिग्नल इव्हेंट मध्ये. सिम्पली आपण काय करत असतो, दुसऱ्या प्रोसेसला नोटिफिकेशन सेंड करत असतो, एक ऑर्डर देत असतो की यस तुला आता एक्झिक्यूट व्हायचंय. तर त्यालाच काय म्हणतो आपण, सिग्नल इव्हेंट. आणि डिस्पॅच प्रोसेस म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. डिस्पॅच म्हणजे काय, एक प्रकारे बघा याचा मराठीत अर्थ काय होतो, पाठवणे. डिस्पॅच म्हणजे काय, एक सीपीयू समजून घ्या. आपण पुन्हा एकदा एक्झाम्पलने समजू या गोष्टीला. समजून घ्या, आता हा माझा सीपीयू आहे. बरोबर, एक मिनिट, हा सीपीयू आहे आपला, है ना. आता हा सीपीयू आपण अलोकेट केलेला आहे P1 ला. बरोबर, हा सीपीयू मी कोणाला अलोकेट केलेला आहे, P2 ला, सॉरी P1 ला. आता ही प्रोसेस आहे माझी P2. सीपीयू आधी कोणाला अलोकेट होता, P1 ला, पण आता सीपीयू कोणाला अलोकेट केला आपण, P2 ला. तुम्ही इथे बघू शकता सीपीयू आधी P1 ला अलोकेट केला होता, आता कुठे अलोकेट केला जाईल, P2 ला. तर ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिस्पॅच प्रोसेस. बरोबर, सीपीयू दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट करणंच म्हणजे काय, डिस्पॅच प्रोसेस. आय होप तुम्हाला समजले असेल. पण पुन्हा हे काय करू, न बघता बोलून बघू. बरोबर, सगळ्यात पहिले आपण काय केली, प्रोसेसला क्रिएट केलं, नंतर काय प्रोसेसला मेमरीमध्ये लोड केलं. बरोबर, त्याच्यानंतर आपण प्रोसेसला काय केलं, एक्झिक्यूट केलं. त्याच्यानंतर प्रोसेसला काय केलं आपण, टर्मिनेट केलं, अबॉर्ट केलं, एंड केलं. इथपर्यंत समजलं. नंतर एक होतं आपलं वेट फॉर टाइम, म्हणजे प्रोसेसला माहिती असेल की ती कधी एक्झिक्यूट होईल. नंतर होतं आपलं वेट फॉर इव्हेंट. बरोबर, प्रोसेसला माहितीच नसेल की ती कधी एक्झिक्यूट होईल, त्याला आपण काय म्हणतो, वेट फॉर इव्हेंट. त्याच्यानंतर काय होतं आपलं सिग्नल इव्हेंट, म्हणजे काय एक प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसला काय करेल, नोटिफाय करेल की बाबा तू आता तुझं काम काय एक्झिक्यूट करू शकते. बरोबर, आणि त्याच्यानंतर काय होतं, लास्ट डिस्पॅच प्रोसेस. आय होप तुमच्या लक्षात राहिलं असेल सगळ्या गोष्टी. बरोबर, सगळ्या आपण कव्हर केलेल्या आहे. दोन गोष्टी राहिल्या होत्या आपल्या, सस्पेंड प्रोसेस आणि रेझ्युम प्रोसेस.
सस्पेंड म्हणजे काय, व्हिडिओला पॉज करणं म्हणजे आपण सस्पेंड लक्षात ठेवलं, आणि रेझ्युम म्हणजे काय, पुन्हा व्हिडिओला सुरू करणं. सिंपल आहे. आता एक्झाम्पल काय, आता तुम्ही जर लिनक्स किंवा उबंटू मध्ये सिंपल ह्या जर कमांड एक्झिक्यूट केला ना, तर यांनी काय होईल, क्रिएट अ न्यू चाइल्ड प्रोसेस बाय कॉपिंग द पॅरेंट प्रोसेस. बरोबर, एक नवीन चाइल्ड प्रोसेस काय होईल, क्रिएट होईल. सिंपल, एक नवीन चाइल्ड प्रोसेस क्रिएट करण्यासाठी काय आपण फॉर्क कमांडचा यूज करतो. नंतर एक्झिट. एक्झिट म्हणजे काय, टर्मिनेट द करंट प्रोसेस. म्हणजे काय, ही प्रोसेस जर आता चालू आहे, आपण समजा याला क्लोज केलं, तर काय सिम्पली ही प्रोसेस काय टर्मिनेट होऊन जाईल. आय होप तुम्हाला समजलं असेल इथपर्यंत, एकदम इझी आहे. आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, टाइप्स ऑफ सिस्टम कॉलचे जे आन्सर आहे ना, ते बाकीच्या क्लासेसमध्ये किंवा बाकी जर तुम्ही नोट्स बघतील किंवा MSBTचं मॉडेल आन्सर जरी बघतील ना, त्याच्यामध्ये एकदम एकदम हार्ड वे मध्ये त्यांनी लिहिलंय. म्हणजे ना, तुम्ही असं बघतील ना, तुम्हाला समजणारच नाही, कन्फ्युज होऊन जातील तुम्ही. पण काय केलंय, सिस्टमॅटिकली आधी काय क्रिएट प्रोसेस घेतले, लोड प्रोसेस, जेणेकरून काय लॉंग टर्म मध्ये तुमच्या मेमरीमध्ये काय स्टोअर राहतील या गोष्टी. बरोबर, तर तुम्ही काय करा, याच नोट्सला फॉलो करा. MSBTचं जे मॉडेल आन्सर आहे त्याला फॉलो करू नका. त्याच्यामध्ये त्यांनी काय ओव्हरलॅप केलेलं आहे कॉन्टेक्स्टला खूप. म्हणजे एक गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांनी काय केलेली लिहिलेली. म्हणून मी तुम्हाला सांगतो, याच नोट्सला काय करा, तुम्ही रेफर करा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता नंतर आहे फाईल मॅनेजमेंट सिस्टम कॉल. आता हे समजून घ्या आपण. बरोबर, आता बघा, इथे फाईल्स आहे. बरोबर, डिफरंट डिफरंट फाईल्स आहे, फोल्डर आहे. तर या फाईलला मॅनेज करण्याचे पण काय डिफरंट डिफरंट सिस्टम कॉल्स एक्झिस्ट करतात. तर ते कोणते आपण बघू. कोणते कोणते ऑपरेशन आहे आता. सगळ्यात पहिले क्रिएट फाईल, डिलीट फाईल, नंतर काय ओपन फाईल, क्लोज फाईल, रीड फाईल, राईट फाईल. हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. फर्स्ट 6. फक्त रीड आणि राईटचं मी तुम्हाला सांगतो. रीड म्हणजे समजून घ्या, आता ही आपली फाईल आहे. बरोबर, ही फाईलला इथे ऑप्शन असतं एक रीड ऑनली म्हणून. एकच मिनिट. एक ऑप्शन दिसत नाही इथे. ठीक आहे, इथे असेल का. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो रीड ऑनली म्हणजे काय असतं. ओके, सिंपल आहे. जर फाईलला आपण रीड ऑनली मोड मध्ये जर सेट केलं ना, तर त्या फाईलला तुम्ही काय फक्त रीड करू शकता. त्या फाईलमध्ये आपण काय अपडेट नाही करू शकत. आणि राईट फाईलची ऑथॉरिटी म्हणजे काय, तुम्ही एक सोबत त्या फाईलमध्ये काय करू शकता, सगळ्या गोष्टी काय करू शकतात, अपडेट करू शकता त्या फाईलमध्ये. त्यालाच काय म्हणतो आपण, राईट फाईल. रीड म्हणजे काय, सिम्पली डेटाला कॉपी करणं, डेटाला रीड करणं, यालाच काय म्हणतो रीड फाईल. आणि राईट फाईल म्हणजे काय, फाईलमध्ये अपडेशन, त्यालाच म्हणतो आपण राईट फाईल. बरोबर, तुम्ही बघितलं असेल कधीतरी बघा, पीडीएफ काय असतो आपला, रीड ओनली. पीडीएफ ला आपण अपडेट करू शकतो का, नाही. पण आपले हे जे वर्ड डॉक्युमेंट आहे, हे काय आपलं राईट फाईल, हे काय रीड राईट ओनली. बरोबर, याच्यानी तुम्ही काय रीड पण करू शकता आणि राईट पण करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आहे रेपोजिशन फाईल पॉइंटर. आता हे नीट समजून घ्या. रेपोजिशन म्हणजे काय, आता काय आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे. बरोबर, हॅलो वर्ल्ड म्हणून आहे ना, मध्ये एक स्पेस दिलेला आहे. आता आपला जो फाईल पॉइंटर आहे तो कोणावर दिलेला, आपण कोणाला सेट केलेला आहे, एच वर. बरोबर, आता रिसेंटली आपला फाईल पॉइंटर जो आहे ना, तो कोणाला काय करतोय, तो इंडिकेट करतोय एच ला. आणि नेक्स्ट ला तुम्ही बघू शकता, आपला फाईल पॉइंटर जो आहे तो कोणाला सेट केला आपण, डब्ल्यू वर. बरोबर, तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, रेपोजिशन. म्हणजे काय, फाईल पॉइंटरला दुसऱ्या लोकेशनवर काय पॉइंट करणं, म्हणजे काय रेपोजिशन फाईल पॉइंटर. तुम्ही डायग्राम बघू शकता. आधी फाईल पॉइंटर आपला एच ला इंडिकेट करतोय, नंतर आपण काय केलं, रेपोजिशन केलं, आणि काय आपला फाईल पॉइंटर कोणाला इंडिकेट करतोय, वर्ल्डला, डब्ल्यू ला, सॉरी. बरोबर, आता नेक्स्ट बघा तुम्ही, गेट फाईल ऍट्रिब्यूट्स. बरोबर, फाईल ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, फाईलच्या रिलेटेड जी पण काही इन्फॉर्मेशन असेल त्यांना गेट करणं, त्यालाच काय म्हणतात, गेट फाईल ऍट्रिब्यूट्स. बरोबर, ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, एक प्रकारे प्रॉपर्टी. बरोबर, आता सेट फाईल ऍट्रिब्यूट म्हणजे फाईलचे जे पण काही प्रॉपर्टीज असतील त्याला आपण काय करू शकतो, सेट करू शकतो. चेंज वर्किंग डायरेक्टरी. आता वर्किंग डायरेक्टरीला आपण समजून घेऊ. सीएमडी, एक काम करतो मी, माझी जी वर्किंग डायरेक्टरी ना, ती आपण, एकच मिनिट. वर्किंग डायरेक्टरी समजा मी डिप्लोमा गुरुकुल मध्ये आलो आता. युट्यूब व्हिडिओज, हा,
समजा मी आता युट्यूब व्हिडिओमध्ये CMD मी टाईप केलं. आता करंटली जी माझी वर्किंग डायरेक्टरी ती तुम्ही बघू शकता. करंट वर्किंग डायरेक्टरी काय माझी, माय ड्राईव्ह डिप्लोमा गुरुकुल युट्यूब व्हिडिओज. बरोबर. आता करंटली आपण कोणामध्ये, युट्यूब व्हिडिओ, यालाच काय म्हणतात, करंट वर्किंग डायरेक्टरी. आता मी CD डॉट डॉट लिहिलं, मी कोणत्या फाईल, आता करंट वर्किंग डायरेक्टरी कोणती, आपली डिप्लोमा गुरुकुल. बरोबर. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. चेंज वर्किंग डायरेक्टरी. बरोबर. आपण काय केलं, वर्किंग डायरेक्टरीला चेंज केलं. बरोबर. तिचं लोकेशन काय केलं, चेंज केलं. त्यालाच काय म्हणतात, चेंज वर्किंग डायरेक्टरी. म्हणजे वर्किंग डायरेक्टरीचं जे आता करंट लोकेशनला होती ती काय दुसऱ्या लोकेशनला आपण सेट केली. आता त्याचे 2 एक्झाम्पल दिले आपल्याला इथे. बरोबर. चेंज वर्किंग डायरेक्टरी तुम्हाला समजली असेल. बरोबर. आता इथे 2 एक्झाम्पल दिलेले, ओपन आणि रीड. ओपन म्हणजे काय, कोणत्या पण फाईलला ओपन करणं म्हणजेच काय, ओपन सिस्टीम कॉल. नंतर काय, रीड, रीड डेटा फ्रॉम अ फाईल. ओपन एन एक्झिस्टिंग फाईल अँड रिटर्न अ फाईल डिस्क्रिप्टर. फाईल डिस्क्रिप्टर आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. बरोबर. आपण ओपन सिस्टीम कॉल पण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर काय इथे, रीड. रीड म्हणजे काय, रीड डेटा फ्रॉम अ फाईल. सिंपल. आता डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टीम कॉल हे 2 मार्क्स साठी विचारले एक्झामला. बरोबर. खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून लक्ष द्या. आता हे समजून घेऊ आपण. This system call are used to request, release and control hardware devices such as keyboards, printers, disk, scanners, etc. आता हा जो सिस्टम कॉल आहे, बरोबर, हे कशासाठी आलंय, बरोबर, या टाईपचं सिस्टम कॉल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर याच्यानी आपण काय करू शकतो, डिव्हाइसेसला रिक्वेस्ट करू शकतो, डिव्हाइसेसला रिलीज करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर हार्डवेअर डिव्हाइसेसला काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आणि हार्डवेअर डिव्हाइसेस म्हणजे कोणते, कीबोर्ड, प्रिंटर, डिस्क, स्कॅनर्स. आता याचे ऑपरेशन कोणते कोणते ते बघून घेऊ. रिक्वेस्ट डिव्हाइस, डिव्हाइसला रिक्वेस्ट करणं म्हणजेच काय, रिक्वेस्ट डिव्हाइस. रिलीज अ डिव्हाइस, डिव्हाइसला काय रिलीज करणं म्हणजे रिलीज अ डिव्हाइस. नंतर काय, रीड डिव्हाइस. नंतर राईट. रीड म्हणजे काय, डिव्हाइस मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन, सॉरी, डिव्हाइस मधून काय काहीतरी इन्फॉर्मेशनला घेणं म्हणजेच काय, वाचणं, म्हणजे वाचणं समजू शकतात, किंवा तिथून काहीतरी डेटाला कॉपी करणं म्हणजेच काय, रीड डिव्हाइस. त्याच्यानंतर राईट डिव्हाइस म्हणजे काय, काहीतरी आपल्याला फाईल, कशामध्ये तरी काय आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पेन ड्राईव्ह मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या तरी फाईलला काय अपलोड करायचं आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण, राईट डिव्हाइस. त्याच्यानंतर आहे रिपोझिशन डिव्हाइस. रिपोझिशन म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपला डिव्हाइस या डिव्हाइस, सॉरी, सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीम काय या डिव्हाइसला आपली इंडिकेट करते, त्याच्यानंतर काय दुसऱ्या डिव्हाइसला इंडिकेट करेल, त्यालाच काय म्हणतो आपण, रिपोझिशन डिव्हाइस. बरोबर. याच्यासारखीच कन्सेप्ट आहे ती, रिपोझिशन फाईल पॉइंटर सारखी. त्याच्यानंतर आहे गेट डिव्हाइस ऍट्रिब्यूट. त्याच्यानंतर सेट डिव्हाइस ऍट्रिब्यूट. नंतर अटॅच और डिटॅच डिव्हाइस. सिंपल आहे, डिव्हाइसला अटॅच करणं म्हणजेच काय, आपल्या सिस्टीम मध्ये अटॅच करणं. अटॅच करण्यासाठी एक डिफरंट सिस्टीम कॉल आहे, आणि काय नंतर डिटॅच डिव्हाइस. हे काय झाले सगळे ऑपरेशन. गेट डिव्हाइस ऍट्रिब्यूट म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय, त्या डिव्हाइस बद्दल इन्फॉर्मेशन घेणं. आणि सेट डिव्हाइस ऍट्रिब्यूट म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन सेट करणं. सिंपल. त्याच्या प्रॉपर्टीजला सेट करणं म्हणजे काय, सेट डिव्हाइस ऍट्रिब्यूट. त्याच्यानंतर रीड आणि राईट हे 2 सिस्टीम कॉल्स आहे, एक्झाम्पल म्हणून आपण घेतले इथे. रीड डेटा फ्रॉम अ फाईल, सॉरी, रीड डेटा फ्रॉम अ डिव्हाइस, हे काय आपलं रीड सिस्टीम कॉलचा यूज आहे. त्याच्यानंतर राईट, राईट्स डेटा टू अ डिव्हाइस. ओके. आता आहे आपला मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम कॉल. आता मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम कॉलला आपण समजून घेऊ. दिस सिस्टीम कॉल इज यूज टू These system calls are used to allocate, access, manage and release memory, especially shared memory. आता shared memory म्हणजे काय समजून घ्या. शेअर्ड मेमरी काय, ओके, ही आपली काय समजून घ्या, एक मेमरी. ड्रॉ का नाही होते अचानक. हा, ही काय माझी शेअर्ड मेमरी. बरोबर. याचे काय केले आपण, 3 पार्ट्स काय करू, 3 पार्ट्स केले आपण. आता हा जो रिजन असेल ना, हा काय एक प्रकारे शेअर्ड असेल या 2 प्रोसेसेस मध्ये. बरोबर. ही आपली P2 आहे, ही आपली P1 आहे. ते काय करू शकतात, एक प्रकारे ह्या
हा जो सेक्शन आहे ना त्याला यूज करू शकतात आणि त्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, शेअर्ड मेमरी. बरोबर. आता तुम्ही इथे बघा, शेअर मेमरीच्या रिलेटेड कोणते कोणते सिस्टम कॉल्स आहे, कोणते कोणते ऑपरेशन आहे ते आपण समजून घेऊ. क्रिएट शेअर मेमरी. बरोबर. क्रिएट नंतर काय, अटॅच शेअर मेमरी, डिटॅच शेअर मेमरी. अटॅच म्हणजे काय, शेअर मेमरीला एक प्रकारे सिस्टम मध्ये अटॅच करणं. नंतर डिटॅच शेअर मेमरी, त्याच्यानंतर कंट्रोल शेअर मेमरी. शेअर मेमरीला आपण कंट्रोल करू शकतो. बरोबर. आता इथे दोन सिस्टम कॉल घेतले आपण, क्रिएट और ऍक्सेस अ शेअर मेमरी सेगमेंट. बरोबर. क्रिएट करण्यासाठी किंवा शेअर मेमरीला ऍक्सेस करण्यासाठी कोणता सिस्टम कॉल आहे आपला, कोणता सिस्टम कॉल आहे, एस एच. बरोबर. शेअर मेमरीचा SHM, शेअर मेमरी गेट. बरोबर. शेअर मेमरी गेट काय आपला सिस्टम कॉल आहे. त्याच्यानंतर शेअर मेमरी ऍक्ट म्हणजे काय, अटॅच करणं. अटॅच शेअर मेमरी टू दी प्रोसेस. आता आपण बघणार आहे इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल. बरोबर. ह्या सिस्टम कॉलचा यूज काय, दिस सिस्टम कॉल आर यूज टू ऑब्टेन और मॉडिफाय सिस्टम अँड प्रोसेस इन्फॉर्मेशन. बरोबर. समजून घ्या, मला सिस्टमची इन्फॉर्मेशन काय करायची, ऑब्टेन करायची, म्हणजे मला त्या सिस्टमच्या इन्फॉर्मेशनला रीड करायचंय, किंवा मला प्रोसेसची इन्फॉर्मेशन काय रीड करायची, किंवा प्रोसेसच्या इन्फॉर्मेशनला सेट करायचंय. त्याच्यासाठी काय इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉलचा यूज केला जातो. आता याच्या अंडर कोणते कोणते ऑपरेशन्स येतात ते आपण एकदा डिस्कस करू. गेट टाइम अँड डेट, सेट टाइम अँड डेट. बरोबर. आता करंटली आजची डेट काय, 27. बरोबर. तर तुम्ही काय याच्या अंडर जे पण काही सिस्टम कॉल असतील ना त्याच्या युजने तुम्ही काय टाइमला घेऊ शकतात, म्हणजे काय टाइमला बघू शकता, डेट काय त्याला बघू शकता, टाइमला सेट करू शकता, डेटला सेट करू शकतात. गेट सिस्टम इन्फॉर्मेशन, या सिस्टमची काय तुम्ही इन्फॉर्मेशन वाचू शकतात, रीड करू शकतात. नंतर काय सेट सिस्टम इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन सेट पण करू शकतात. नंतर आहे गेट प्रोसेस ऍट्रिब्यूट. बरोबर. प्रोसेसची जी पण काय प्रॉपर्टीज असेल ते तुम्ही बघू शकतात. फॉर एक्झाम्पल प्रोसेसची आयडी काय. बरोबर. या सगळ्या गोष्टी काय तुम्ही बघू शकतात. नंतर सेट करू शकतात प्रोसेसच्या ऍट्रिब्यूटला, म्हणजेच काय प्रॉपर्टीला. नंतर गेट फाईल, फाईलला काय तुम्ही ऍक्सेस करू शकतात. नंतर काय गेट करू, अजून काय करू शकतात तुम्ही, डिव्हाइस ऍट्रिब्यूट पण काय गेट करू शकतात, म्हणजे काय घेऊ शकतात. त्याच्यानंतर सेट फाईल और डिव्हाइस ऍट्रिब्यूट, फाईलच्या ऍट्रिब्यूटला सेट करू शकतात, डिव्हाइसच्या ऍट्रिब्यूटला काय करू शकतात, सेट करू शकतात. आता आपण रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघू. सगळ्यात पहिले काय टाइम, या सिस्टम कॉलच्या युजने काय करू शकतो आपण, रिटर्न द करंट सिस्टम टाइम. बरोबर. करंट सिस्टम टाइमला आपण काय करू शकतो बघू शकतो या सिस्टम कॉलच्या युजने. नंतर गेट पीआयडी, रिटर्न द प्रोसेस आयडी ऑफ द करंट प्रोसेस. जी प्रोसेस आता करंटली एक्झिक्यूट होत असेल त्याला आपण त्याची काय आयडी आपण काय रिट्रीव्ह करू शकतो. बरोबर. यालाच आपण काय म्हणतो, गेट पीआयडी सिस्टम कॉल. त्याच्यानंतर एक कम्युनिकेशन सिस्टम, कम्युनिकेशन सिस्टम कॉलला आपण समजून घेऊ. These system calls are used to exchange data between two processes. For example, ही प्रोसेस नंबर 1 आहे, ही प्रोसेस नंबर 2 आहे. बरोबर. या प्रोसेसचं काय सिम्पली जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण कम्युनिकेशन सिस्टम कॉल यूज करतो. आता ऑपरेशन बघू. क्रिएट कम्युनिकेशन कनेक्शन. बरोबर. हे कम्युनिकेशन कनेक्शन क्रिएट करण्यासाठी काय तुम्ही बघू शकतात, असं कम्युनिकेशन कनेक्शन क्रिएट करण्यासाठी काय क्रिएट कम्युनिकेशन कनेक्शन एक ऑपरेशन आहे. बरोबर. ते तुम्ही परफॉर्म करू शकतात. नंतर डिलीट कम्युनिकेशन कनेक्शन, या कम्युनिकेशन कनेक्शनला काय करू शकतात तुम्ही एक प्रकारे डिलीट करू शकतात. नंतर सेंड मेसेज. बरोबर. मेसेजला सेंड करू शकतात, मेसेजला रिसीव्ह करू शकतात. ट्रान्सफर स्टेटस इन्फॉर्मेशन, आता करंटली प्रोसेसचं काय स्टेटस काय ते पण तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर आहे अटॅच और डिटॅच रिमोट डिव्हाइसेस. बरोबर. जे पण काय नेटवर्कवर डिव्हाइसेस आता कनेक्टेड असतील, बरोबर, त्यांना आपण काय अटॅच करू शकतो किंवा डिटॅच पण करू शकतो. स्टेटस म्हणजे सिम्पली प्रोसेस कोणत्या स्टेटमध्ये, रेडी स्टेटमध्ये. बरोबर. प्रोसेस एक्झिक्युशनच्या स्टेटमध्ये किंवा रनिंग स्टेटमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकतो आपण, ट्रान्सफर करू शकतो अंडर द ट्रान्सफर स्टेटस इन्फॉर्मेशन ऑपरेशन. आता रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघू. पाईप, पाईप या सिस्टम कॉलने काय होतं, क्रिएट अ कम्युनिकेशन चॅनल बिटवीन प्रोसेस. कम्युनिकेशन चॅनल काय होतं, क्रिएट करू शकतो आपण प्रोसेसच्या मध्ये. सेंड डेटा टू अनदर प्रोसेस, आपण सेंड सिस्टम कॉलने डेटाला दुसऱ्या प्रोसेसला काय करू शकतो, सेंड करू शकतो. रिसीव्ह डेटा फ्रॉम अनदर प्रोसेस, रिसीव्ह काय करू शकतो आपण दुसऱ्या प्रोसेस पासून सगळ्या डेटाला रिसीव्ह करू शकतो. तर सिंपल आहे. हे काय झाले सगळे टाइप्स ऑफ सिस्टम कॉल.
एक्झामला जर टाइप्स ऑफ सिस्टम कॉल 6 मार्क्स साठी आलं तर सगळे पॉइंट लिहून मोकळे होऊन जा. बरोबर. 4 मार्क्सला जरी आलं तरी पण हे टोटल माझ्या मते 1 2 3 4 5 आणि 6 टाईप आहे ना. सिंपल आहे, तुम्ही लिहू शकता 6च्या 6 एकदम इझी आहे. सिम्पली आपल्याला ऑपरेशन लाईन लिस्ट करायचं आहे. ही डायग्राम नका काढू. एक्झाम्पल फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. बरोबर. बाकी नोट्स जर तुम्ही बघतील ना त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सिस्टम कॉलचा आन्सर खूप जास्त हार्ड आहे. आपण या आन्सरला खूप जास्त इझी केलेलं आहे. बरोबर. तर चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू कंपोनेंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, चलो बाय.